पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 9763073257 8788 151739 8482 919999. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या आज तुम्ही कारण तुम्हाला दिलेलं पत्र नाही तुम्ही आज उठायचं इथून सरपंच आणि सरांनी काय केलं लिहून पण दिले मला की तुमचे काय असेल तेही करतो आम्हाला बघा तुम्ही कुठले लोक घ्या आमच्या गावातले फक्त मग ह्यांनी काय करायचं गावाल्याने तुम्ही काय करता अगोदर घ्या राहिलं शिल्लक तसं होत नसतं ते ऑनलाईन असतं ऑनलाईन म्हणजे अगोदर लिस्ट नुसार जी वेटिंगला नाव असेल ते घ्या ना तुम्ही अग्रीमेंट दिल्यामुळे गावाले अडचणीत येते बरं माझे एकट्याच आहे का मी दुसरं जे काय तुमच्या रूल नसेल ते करून टाका आम्ही काय फक्त मुलांच्या फायद्याच केलं आमचं काय तोटा त्यात आम्ही तुमचं नाव काय तुमच्या खात्याला पैसे आले ऑनलाईन पैसे आले ऍडमिशनसाठी नाही का ते पण बघू आपण 2 मिनिटं पत्रकार आमचे बोलवते 2 मिनिटांमध्ये तुम्ही पण अडचणी देणार 2 मिनिटात तुमच्या खात्याला पैसे आले 1 महिन्यापूर्वी 25 तारखेला बघा सर सरपंच ते पण त्यांचं लवकर केलं मग तेच असं ते मग ते त्यांचं लगेच घ्या नाहीत म्हणजे मी तुम्हाला आहेत म्हणून दाखवते गट शिक्षण अधिकारी लिगाडे साहेबांच्या खात्यावर काही पालकांनी पेमेंट पाठवलंय म्हणून असं आम्ही ऐकलंय आणि ते खरं आहे ऐकलंय नको थांबा सहानिशा करूया पुरावे असेल तर करा करूया पुरावे असेल तर बोला नसेल तर बोलू नका मी तुम्हाला वैयक्तिक दाखवतो म्हणजे तुमच्याकडे तसे पुरावे आहेत का फक्त आरोप करू नका एकदा दाखवतो तुम्हाला लक्षात येईल नाही ऐका की तुम्ही शहानिशा दाखवा साहेबांना विनाकारण आता आरोप करू नका तुमच्या खात्यावर आले नाहीत मला 25 नाही आले मला 5-10 एकराच्या मुलांचं ऍडमिशन झालं एका घरातल्या 2 मुलांना आणि वंचित समाज माहिती त्यांनी कोणता पण जागा नाही आम्ही सरकारी जागेत राहतो तरी आमच्या मुलीचं सिलेक्शन झालं नाही. आता माझ्या मुलीच्या भविष्याचं काय व्हायचं मग बोगस कागदपत्र गेले उत्पन्न तुम्ही का दाखवताय शेतीवाल्यांचं उत्पन्न कमी दाखवलं 5-5 एकराच्या जमीनवाल्यांचं दाखल्याचं उत्पन्न कसं असू शकतंय 5-5 एकराच्या उत्पन्नाचा दाखला कोण देतो त्यांनी तुम्हाला सांगू साहेब आता आम्ही सगळं पुरावा काढला तारखेला पैसे पाठवले 25 जे काय आहे ते आम्ही रेकॉर्ड काढले आता तुम्ही आता इथं बोललाय मी माझ्या बरोबर गाडीत होती ती जरा सर्वे चालू आहे त्यांनी काय केलं माहिती आहे का आमचं रेकॉर्ड आहे का आहे म्हणून घेतलं का विषय संपला ना आहे ना मग तुम्ही कोणाला भारत नाणे वगैरे आले होते माझा उद्योग आहे मी 2-4 वेळा उद्योगाबद्दल वेळ काढून त्यांना भेटायला गेलो आमच्या मागे काम असते तरी त्यांनी तिथं नसल्यावर आम्ही त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी फोन लावून उचलणं बोलणं काम आहे का नाही त्यांचं बरं तुम्ही कामात आहे बरोबर आहे अधिकारी आम्ही मान्य करतो तुमचं परत फोन माघारी आला पाहिजे का नाही आम्हाला की बाबा काय झालं किंवा काय नाही तुम्ही हॅलो हॅलो म्हणताय फोन कट करून ठेवताय आणि मी तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्या विचारायला म्हणताय तुमचं बसत नाही अजून वेटिंग लिस्ट लागायच्या यादी यायच्या त्याच्या आधीच तुम्ही कसं काय सांगताय मग पैसे खाऊन तुम्ही आधी दुसऱ्याची ॲडमिशन घेतली ही सिद्ध आहे ना तुम्ही एवढं पुराव्यानिशी कसं काय बोलू शकता की आमचं वेटिंग लिस्टमध्ये आहे तुम्ही आधी काय करा जावा त्यांचं कोणाचं बसतंय का नाही बघा मग लागल ना लागल ती बघू घे तुम्ही कसं काय आधी सांगताय पैसे घेऊन तुम्ही आधी मॅनेज होताय का काय ही सगळं मी माहितीच्या अधिकाराखाली मागच्या 10-15 वर्षापासून जसं कॉलेज आलेलं आहे तेव्हापासून सगळी हिस्ट्री काढणार आहे आमची पहिली पोरं सुद्धा वंचित आहेत म्हणजे आम्ही कष्ट करायचं आम्ही पैसे भरायचे आणि बाहेरच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने ॲडमिशन घ्यायची चुकीच्या पद्धतीने लोकेशन दाखवून सुद्धा ॲडमिशन घेतले आहेत ह्यांनी पाहणी करायचं यायचं 5-10 हजार रुपये घ्यायचं ही लोकच पहिले सांगते मला सुद्धा म्हणली की तुम्ही पैसे द्यायला पाहिजे होतं म्हणजे तुमचं सुद्धा झालं असतं पण मी म्हणलं पैसे द्यायची काय गरज आहे माझं नियमान झालं पाहिजे
आणि ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं काय केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं अंतर बघितलं पाहिजे ना. आम्ही आमच्या गावातली कुठल्या अडाणी राहू द्या का? मग आमच्या गावात कॉलेज आणि नाव मोठं ना आमची लेकरं खोटे का? मग गरीबा राहू द्या का? तशी अडाणी राहू द्या का? हा तुम्ही आमच्या गावातलं कॉलेज आहे म्हणल्यानंतर आम्ही काय तर केलंय, आमच्या लोकांनी जागा दिली त्यांना हे केलंय म्हणलं आमच्या लोकांना फायदा झाला पाहिजे. आज आम्हाला एक कळतंय म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही जर शिकलो असतो तर आम्ही बी काय तर झालो असतो ना अधिकारी बिधिकारी. मग कशाला आलो असतो यांच्याकडे आरटीएन बिरटीएन मागायला? आम्ही झालो असतो ना अधिकारी. असा विषय ऍडमिशन ही पुण्यातनं फायनल होते लकी ड्रॉप पद्धतीनं. मग माझा ह्यांना काय प्रश्न आहे, लकी ड्रॉप पद्धती होती पण जेवढे ऑनलाईन अर्ज आहेत तेवढे तुम्ही समजा 50, 60, 35 ऍडमिशनचा कोटा आहे सिंहगडला. त्यातले तुम्ही जर सिंहगडला एक 60, 70, 100 जरी ऑनलाईन अर्ज आले असतील तर तुम्ही बोलवाय पाहिजे ना तिथं लकी ड्रॉ काढताना. ती शासकीय नियम आहे. ही काय तुम्ही करते गपचीप रेकॉर्ड काढताय, कुठं काढताय इलेक्ट्रॉन? आम्हाला तर कळलं पाहिजे का नाही? तिथं आम्ही आहे ना. तुम्ही जेवढी लोक आहेत तेवढी बोलवा ना आणि त्यांच्या समोर लहान मुलगा आणि तुम्ही आम्हाला आता आम्ही शाळा शिकलो नाही, आमची त्यावेळेस परिस्थिती नव्हती, आम्हाला अडचणी होत्या त्यामुळे आम्ही शाळा शिकलो नाही. आम्ही तुम्हाला माहिती विचारलं, तुम्ही आम्हाला सगळं माहिती सुद्धा देत नाही त्यातलं काय आहे काय नाही. आम्ही जर शिकलो असतो तर आम्ही तुम्हाला माहिती विचारली असते का? ते बघितलं असतं ना आम्ही. सगळी बोलवून हॉलमध्ये काढतात. ही तर 150 निकट नाही म्हणल्यावर त्यावेळेस ह्यांनी त्यांनी म्हणजे झालंच ना त्यावेळेस, ऐका, आपल्याला तर सांगतो वेळ कमी राहिला ना. काय झालं माझ्यावर शेकले सगळं. ह्यांनी काय म्हणले, सरपंच दाखला 8 ठेवा म्हणले. ठीक आहे म्हणलं. मग मी ज्या लोक जे राहते त्या लोकांना दाखले दिले मी. आणि त्यांनी काय केले, परत ह्यांच्या अंगावर आल्यानंतर मग ह्यांनी म्हणले सरपंच दाखला आणा. त्या लोकांना मी काय म्हणलं, दाखल्यावर काय त्यांनी ऍडमिशन करत नाहीत. त्यांनी 32 मी दाखले दिले 4 आणि ऍडमिशन झाली 32. मग ते कशी काय झाली? आम्ही सरपंच तुमच्या विश्वासावर ऐकून घ्या, आम्ही ह्यांच्या विश्वासावर तुम्ही म्हणला पत्र दिलंय आणि म्हणूनसाठी आम्ही गप राहिलो. आणि आज आम्हाला विश्वासघात झाला ना. आम्ही एवढे दिवस थांबलो असतो ना. आम्ही काहीतरी इकून बिकून तर पैसे तरतूद केली असती बाबा तिथं भरायला ऍडमिशनसाठी. ऐन वेळेला तर आम्ही काय करणार सांगा? आम्ही ना दुसरीकडे ऍडमिशन घेतलं असतं, बघितलं असतं, काहीतरी केलं असतं. तुम्ही त्यावेळेस आम्हाला काय म्हणलं पत्र, तुम्ही काय म्हणला गेलं आमसभेत मुद्दा वचला बोलू नका. तर मुद्दा जर मांडला असता तर आम्हाला कळलं असतं ना बाबा. साहेबांनीच म्हणले की आपल्याला पोचवर लिहून दिले की बाबा सरपंचाचा दाखल्याशिवाय आम्ही ऍडमिशन करत नाही. मग परत ऍडमिशन का दिली? झाली कसं काय ते सांगा साहेबांनी. नियमानुसार ऍडमिशन झालेली आहेत आणि त्यांचं एक हमीपत्र आहे की भविष्यामध्ये तपासणी करताना जर ती माहिती चुकीची आढळली तर ते आपल्याला प्रवेश स्तरावर कोणत्याही स्तरावर ते ऍडमिशन रद्द करता येतं नियम आहे नियमानं. तो पहिलीमध्ये शिकू द्या, दुसरीमध्ये शिकू द्या, तो विद्यार्थी राहत नसेल तर आपल्याला केव्हाही ऍडमिशन. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना तसेच कष्टकरी, गोरगरीब, मजूर, शेतमजूर अशा गरीब घरच्या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शासनानं शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासाठी राबवण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऍडमिशनसाठी दाखल केले जाणारे उत्पन्नाचे दाखले, निवासाचा पुरावा, विशिष्ट शाळेच्या निवासाच्या पत्त्यामधील अंतराची अट या साऱ्या बाबींची पडताळणी सुयोग्यरित्या होत नसल्यामुळे पात्र असूनही अनेक घरची मुले या 25% हक्काच्या ऍडमिशन प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याचं दिसून आलं. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या ठिकाणी सिंहगड महाविद्यालय असून या ठिकाणी शिक्षण हक्क कायद्यानुसार ऍडमिशनचा जो 25% कोटा आहे त्यात खोटी प्रमाणपत्रे, खोटे निवासाचे दाखले, उत्पन्नाचे दाखले जोडून बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु गावातील व सिंहगड महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पंढरपूरचे गट शिक्षणाधिकारी श्री लिगाडे यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. तर 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत देखील हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता गट शिक्षणाधिकारी श्री लिगाडे यांनी आपण केलेल्या तक्रारीची पडताळणी करून चुकीच्या पद्धतीनं सिंहगड विद्यालयात दिली गेलेली ऍडमिशन रद्द केली जातील असं आश्वासन देखील दिलं होतं. तर स्थानिक पात्र विद्यार्थ्यांना निश्चितपणे प्रवेश केला जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु आमसभा होऊन 1 महिना झाला तरी आणि प्रत्यक्ष ऍडमिशन प्रक्रियेच्या पहिल्या फेरीचा आज अखेरचा दिवस असताना देखील याबाबत कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे कोर्टी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
पंढरपूरच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कोर्टीचे प्रथम नागरिक राजू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक आघाडीचे गुलाब मुलानी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष राजश्री ताड आदींनी गटशिक्षणाधिकारी लिगाडे यांना धारेवर धरत जाब विचारला. तर तातडीनं कोर्टी येथे येऊन खोटे निवासी पुरावे दिलेले व खोटे उत्पन्नाचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड जोडून ऍडमिशन घेतलेले यांची पडताळणी करावी असा आग्रह धरला. ग्रामस्थांनी घेतलेले आक्रमक पवित्रा यामुळे गटशिक्षणाधिकारी श्री लिगाडे यांनी कोर्टी येथे जाऊन काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रक्रियेत जोडलेले निवासी पुरावे पडताळणी केली, तर अनेक ग्रामस्थांनी सदर आमच्या इथे कोणीही भाडे करू म्हणून राहत नाही असं देखील लेखी दिलं. निवासाचा पुरावा म्हणून काही जणांनी खोटे भाडे करार पत्र सादर केल्याचा कोर्टी ग्रामस्थांचा आरोप असून सिंहगड महाविद्यालयासमोरच कोर्टी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं दिसून आलं. यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काही जणांना प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्याचा थेट आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आल्याचं दिसून आलं, तर शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावल्याचं दिसून आलं. ऍडमिशन प्रक्रियेसाठी जोडण्यात आलेले निवासाचे पुरावे तसेच उत्पन्नाचे दाखले याची पडताळणी करावी असे एक पत्र पंढरपूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयास देण्यात असल्याची माहिती यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री लिगाडे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे. कोर्टी येथील सिंहगड महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कोर्टीचे सरपंच राजू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब मुलानी, ग्रामपंचायत सदस्य राजू शेमडे, RPI युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय ओहोळ, भारत सुरवसे, भारत पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता दहिवडकर, RPI तालुका अध्यक्ष बिनू चव्हाण यांच्यासह कोर्टी येथील काही ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत गटशिक्षणाधिकारी श्री लिगाडे यांच्याकडे तातडीनं नियमबाह्य रीतीनं व चुकीचे कागदपत्र जोडून देण्यात आलेले प्रवेश रद्द करावेत असे पत्र द्यावे अशी मागणी केली. चुकीचे अथवा बोगस कागदपत्रे जोडून आणि प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर निवासी पुरावे उपलब्ध करून जर गोरगरिबांच्या हक्कांच्या जागांवर इतर व्यक्ती लाभ मिळवत असतील तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून ते प्रवेश रद्द केले जावेत. आमच्या गावच्या परिसरात हे महाविद्यालय असताना जर आमच्या येथील विद्यार्थी पात्र असून देखील 25% प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहत असतील तर ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे गावातील सर्व गोरगरीब गरजूंना जोपर्यंत या प्रवेश प्रक्रियेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. अहो तुम्ही परत तिथे गेल्यावर भेटत नाही, भेटलं तर बोलत नाही, फोन केला तरी विचारत नाही आम्ही सगळ्यांना काय. आता मी कोणाला मध्ये घेत नाही, पण तुम्ही तुमच्या क्वालिटीज मध्ये काढून बघा. तुम्ही एक राव मी प्रतिष्ठित आहे, 4 माणसात असतोय, दत्तादा एवढकर सारख्या माणसाला जर तुम्ही फोन उचलत नाही, मग सर्वसाधारण गरीब माणसं दत्तादा एवढकर नाव पडतंय, मी सांगतोय दत्तादा एवढकर कापड दुकानदार बोलतोय, मला 1000 माणसं ओळखते, तुम्ही मला किंमत देत नाही. मग तुम्ही गरीब आमच्या गावातला माणूस आला त्याला काय करणार आहे? विचारा सर्वांना काय देताय? किंमत देताय? मला तुम्ही सरळ साहेब मला तुम्ही काय म्हणला माहितीये का? त्याशी म्हणला तुमचा 28 नंबरला बसतच नाही. अहो मी म्हणलं तुम्ही बघा आधी करा, मला तुम्ही हाकलून दिलं त्यातनं.